पाहुयात पुढची बातमी। देवाच्या आळंदीमध्ये इंद्रायणी मातेला लागलेलं प्रदूषणाचं ग्रहण सुटायचं नाव घेत नाहीये। आज पुन्हा एकदा इंद्रायणी नदी फेसाळली आहे। वारकरी बांधवांच्या जीवाशी चाललेला हा खेळ अद्याप काही थांबायचं नाव घेत नाहीये। केमिकलयुक्त मैला मिश्रित पाणी इंद्रायणी नदीमध्ये सोडल्यानं वारंवार नदी फेसाळली जाते। प्रशासनाकडून तात्पुरत्या स्वरूपामध्ये उपाययोजना केल्या जातात, पण ज्या कंपन्यांमधून हे केमिकल मिश्रित पाणी नदीपात्रामध्ये सोडलं जाते त्या कंपन्यांवर कारवाई का केली जात नाही असा संतप्त सवाल पर्यावरण प्रेमींनी विचारलाय। आणि याबाबत आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी गोविंद वाकडे यांनी। देशभरातील लाखो वारकऱ्यांचं भाविकांचं श्रद्धास्थान असलेली इंद्रायणी अक्षरशः गटारगंगा झाली आहे। इंद्रायणीच्या उगमापासून म्हणजेच लोणावळ्यापासून इंद्रायणीची जी अवस्था आहे ती अशी आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी बघायला मिळते। अर्थातच यासाठी कारणीभूत आहे ते या नदीच्या दुतर्फा उभ्या राहिलेल्या ज्या कंपन्या किंवा मोठी महानगर आहेत त्या महानगरातील मैला मिश्रित पाणी आणि केमिकल मिश्रित पाणी जे आहे ते या नदीपात्रात कोणतीही प्रक्रिया न करता सोडलं जातं आणि त्यामुळे इंद्रायणी सातत्याने अशा पद्धतीने किती प्रदूषित झाली हे आपल्या वेगवेगळ्या ठिकाणी अशा पद्धतीने आपल्याला बघायला मिळत आहे। सध्या मी जिथे उभा आहे ते सिद्धभेट परिसर आहे। अर्थातच अलंकापुरी नगरीत माऊली ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांचे बंधू ज्या ठिकाणी राहत होते ते हे सिद्धभेट माझ्या या डाव्या हाताला आहे आणि अगदी त्याच्या समोरच असलेली ही इंद्रायणी नदी आणि या इंद्रायणी नदीचं हे दृश्य अगदी कोणालाही मन हिलावणारा आहे। आत्ताची परिस्थिती काय आहे यातनं आरोग्याचा प्रश्न मोठा निर्माण होऊ शकतो। नक्कीच आपण पाहिलं अनेक वर्ष झाले आपणही आपल्या या माध्यमांच्या मार्फत या बाबतीत आवाज उठवत आहेत। अशा अनेक संघटना असतील किंवा आमचे वारकरी संप्रदाय अनेक वर्ष झालेत या गोष्टीवर आवाज उठवत आहेत। कुठल्याही प्रकारची कारवाई प्रशासन असेल किंवा शासनाकडून झालेली दिसत नाही। फक्त कुठेतरी कागदोपत्री घोडे नाचवायचे, आमच्या वारकऱ्यांची दिशाभूल करायची। आणि काय होतं की आता आपण जलपर्णी पाहतोय, जलपर्णी येते हे 2 महिन्यात आधी वाढल ह्याच्यासाठी कोट्यांनी कुठेतरी एक निधी येतो आणि तो कुठेतरी मंजुरी दिली जाते का की फक्त तो हे काढण्यासाठी काय त्याला आपण जलपर्णीसाठी, पण त्याच्या व्यतिरिक्त कुठल्याही प्रकारची कारवाई नाही। त्याचा निधी जातो कोणाला? या आमच्या नेत्यांना, मंत्री महोदयांना, यांच्याच कुठेतरी जवळच्या संबंधित लोकांना, पण त्या व्यतिरिक्त कुठल्याही प्रकारची कारवाई नाही। निवडणुकीच्या प्रचारात दंग आहेत का, सत्ता मिळवल्याच्या आनंदामध्ये आहेत का आणि इकडे दुर्लक्ष होतंय का हा प्रश्न या निमित्तानं उभा राहिला आहे। प्रतिनिधी सूरज पाटील सर, गोविंद वाकडे, न्यूज 18 मराठी। न्यूज 18 मराठीनं इंद्रायणीच्या प्रदूषणाचा मुद्दा मांडलेला आहे, त्यामुळे आता तरी कारवाई होते का ते बघावं लागेल। सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरेंनी खासदार प्रणिती शिंदेंवर टीका केली आहे। 2 कदम पीछे नहीं हटे, 50 कदम नीचे गिरे, वो भी टांग ऊपर असा टोला त्यांनी प्रणिती शिंदेंना लगावलाय। तसंच अब की बार जिल्हा परिषदेवर भाजप सरकार असा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय। दरम्यान प्रणिती शिंदे ताई या खूप मोठ्या नेत्या आहेत, दिल्लीत बसून त्या शहरातलं काम बघतात असा टोला देखील त्यांनी यावेळी लगावला। दरम्यान जयकुमार गोरेंच्या टीकेचा प्रणिती शिंदेंनी देखील समाचार घेतलाय। त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देत नसल्याचं प्रत्युत्तर प्रणिती शिंदे यांनी दिलंय। वो 2 कदम पीछे नहीं हटे, 2 कदम पीछे नहीं हटे, 50 कदम नीचे गिरे, गिरे तो भी टांग ऊपर अशा पद्धतीची भूमिका घेऊन जर आपण बोलणार असू तर मला वाटतं याच्यापेक्षा वेगळं काय असू शकतं। माझं काहीच म्हणणं नाही। काही खूप मोठ्या पॉलिटिशियन आहेत, दिल्लीच्या राजकारणामध्ये आहेत, राहुल गांधीच्या जवळ आहेत, तिथला अभ्यास खूप चांगला आहे आणि अशी एक नेता शहराला मिळाल्या की जे दिल्लीत बसून शहरातलं काम करतात, शहराच्या सगळ्या व्यवस्थेवर लक्ष ठेवतात। त्यामुळे एवढी दूरदृष्टी असलेल्या नेत्या या शहराला मिळाल्याचा आनंद आहे। खरं तर मी जास्त लक्ष ते जे बोलतात त्याच्याकडे देत नाही आणि ते पत्र जे मी लिहिलेलं ते मी माझ्या काँग्रेसच्या लोकांसाठी आणि कार्यकर्त्यांसाठी लिहिलेलं। आता त्यांनी ते कोणत्या अनुषंगाने वाचलं की ते मूळ काँग्रेसचेच होते म्हणून कदाचित त्यांनी ते पत्र वाचलं असावं आणि ते संधी साधू आहेत, ते तिथे बीजेपीमध्ये गेले कारण का तिकडे जास्त आमिष बीजेपीने दाखवला, पण ते मूळ मी काँग्रेसच्या माझ्या सगळ्या लोकांना, कार्यकर्त्यांना, जे उमेदवार लढले त्यांच्यासाठी ते पत्र होतं। तर मुंबईचा महापौर 30 जानेवारीला शपथ घेण्याची शक्यता आहे। दिल्लीतील अनौपचारिक गप्पांमध्ये भाजप नेत्यांनी ही माहिती दिली आहे। 22 जानेवारीला महापौर पदाची सोडत होईल आणि त्यानंतर आठवड्याभरात
महापौरची निवड देखील होणार आहे अशी मोठी बातमी आपल्याला कळते आहे। दिल्लीमध्ये अनौपचारिक गप्पांमध्ये भाजपच्या एका मोठ्या नेत्याने ही माहिती दिली आहे। वरिष्ठ सूत्रांकडून ही माहिती मिळते आहे की मुंबईचा महापौर 30 जानेवारीला शपथ घेण्याची शक्यता आहे। तर 22 जानेवारीला महापौर पदाची सोडत होईल आणि त्यानंतर आठवड्याभरात महापौराची निवड होईल। मुंबई महानगरपालिकेच्या महापौर पदाबद्दल निर्णय घेण्याकरिता दिल्लीमध्ये बैठक पार पडणार आहे। आज सायंकाळी 5 वाजता महाराष्ट्र सदनामध्ये बैठक होण्याची शक्यता आहे। बैठकीला अमित साटम आणि राहुल शेवाळे उपस्थित राहतील। आम्ही भेटणार जरूर आहोत, परंतु ती भेट आमची ही गटस्थापना, गटाचं रजिस्ट्रेशन, पक्षाची बैठक, गटनेत्याची निवड आणि अशा सगळ्या तांत्रिक बाबींकरता, तांत्रिक गोष्टींकरता आम्ही आज जरूर भेटणार आहोत। राहुल शेवाळे दिल्लीत गेले। मी तुम्हाला कालच म्हणालो ना की दिल्लीतून चाव्या मारल्या जातात म्हणून, तुम्ही ऐकलं असेल की मी असं म्हणालो की मुंबईचा महापौर कोणी दिल्लीतून ठरवलं जाईल। हे आतापर्यंत इतिहासात घडलं नव्हतं। म्हणजे दिल्लीचा मुंबईचा महापौर ठरवण्यासाठी शिंदे गटाच्या नेत्यांना किंवा पुढाऱ्यांना जाऊन अमित शहाच्या पायाशी बसावं लागतंय। मी वारंवार सांगतोय, महापौर मुंबईचा आहे, महाराष्ट्राचा आहे आणि शिंदे आणि त्यांच्या लोकांना दिल्लीत चक्रा माराव्या लागत आहेत। हाच महाराष्ट्राचा अपमान। तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमुळे मुंबईमध्ये भाजपचं नुकसान झाल्याची भावना भाजप नेत्यांची असल्याची सूत्रांची माहिती आहे। एकनाथ शिंदे यांनी जास्त जागा लढल्याने युतीच्या स्ट्राईक रेटवर परिणाम झाला अशी भावना भाजप नेत्यांची झाली। भाजप जास्त जागा लढली असती तर भाजपने 100हून जास्त जागा जिंकल्या असत्या असं देखील मत भाजप नेत्यांनी व्यक्त केल्याचं सूत्रांकडून कळत आहे। यासंबंधीची भूमिका केंद्रीय नेतृत्वाकडे भाजपच्या राज्यातील नेत्यांनी मांडली असल्याची देखील माहिती मिळते। त्याचबरोबर शिंदे यांच्या हॉटेल पॉलिटिक्सवरही केंद्रीय नेतृत्वासमोर नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे। भाजपने मुंबई 135 जागा लढून 89 जागा जिंकल्या, तर एकनाथ शिंदे यांनी 90 जागा लढून केवळ 29 जागा जिंकल्या आणि त्यामुळेच युतीला काठावरचं बहुमत मिळालंय। हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे। महानगरपालिका निवडणुका संपलेल्या आहेत, निवडणुकांत एक वर्तुळ पूर्ण झालेलं आहे, लोकसभा ते महानगरपालिका। भविष्यामध्ये एकनाथ शिंदे यांना आपल्या बरोबर ठेवायचं की नाही याच्यावर सुद्धा दिल्लीमध्ये लवकरच चिंतन आणि मंथन सुरू होणार आहे। तर मागील 3 दिवसांपासून मुंबईतल्या ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये मुक्कामी असलेले शिवसेनेचे 29 नगरसेवक आता घरी निघालेत। मात्र ते कोकण भवनाला जाणार नसल्याची माहिती आहे। मुंबई पालिकेवर आपलाच महापौर व्हावा यासाठी शिवसेनेकडून दबाव टाकला जात असल्याची देखील चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरू झाली आहे। तर मुंबई महापालिकेमध्ये महायुतीला बहुमत मिळालं, पण त्यानंतर महापौर कोण बनणार यावरून पेच सुरूच आहे। शिवसेना शिंदे पक्षाचे नगरसेवक हॉटेलमध्ये थांबलेत। या हॉटेल पॉलिटिक्सवरून आता मनसे नेते अमित ठाकरेंनी टीका केली आहे। निवडून आल्यावर जनतेचे आभार मानण्यापेक्षा नगरसेवक आनंदाने बेपत्ता झालेत अशी उपरोधिक टीका त्यांनी केली आहे। पळवापळवीचं स्वार्थी राजकारण कुठवर चालणार, महाराष्ट्राच्या राजकारणाची पातळी आणखी किती घसरणार अशी टीका त्यांच्या पोस्टमधून करण्यात आली आहे।